स्वतःचा आदर आणि किंमत वाढवण्यासाठी हे 10 उपाय लक्षात ठेवा. मित्रांनो, जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपण स्वतःची किंमत इतरांना ठरवू देतो आणि त्यामुळे लोकांच्या म्हणण्यानुसार आयुष्यभर या ना त्या ठिकाणी आपण कमीच पडत राहतो. आपल्याला किंमत, आदर आपणच आधी दिला पाहिजे, तेव्हाच जग आपल्याला मान देतं. एकदा का मी पण काहीतरी आहे हे जाणवलं की तुमच्या वागण्या बोलण्यात, काम करण्यात आत्मविश्वास दिसू लागतो. आणि जर आपणच स्वतःला कमी समजू लागलो आणि नंतर कोणी काही बोललं तर त्यांना आपण काय दोष देणार? स्वतःचा आदर वाढवणे म्हणजे गर्व नाही, तर स्वतःबद्दलची जबाबदारी स्वीकारणे आहे. आपण स्वतःला मान दिला की जग आपल्याला आपोआप मानायला शिकतं. म्हणून जाणून घेऊया स्वतःचा आदर आणि किंमत वाढवण्यासाठी 10 उपाय. 1. स्वतःला हो आणि इतरांना योग्य वेळी नाही म्हणायला शिका. बऱ्याच वेळा आपण इतरांचे मन राखताना स्वतःला मात्र विसरतो. नाही म्हणणं म्हणजे वाईट होणं नाही, तर स्वतःचा वेळ आणि ऊर्जा जपणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा इतरही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. लोकांना आपली मर्यादा कळायला हवी, नाहीतर ते तुम्हाला वाटेल तसं, मनाला येईल तसं वापरतात. दरवेळेस हो म्हणणे म्हणजे आपण कमकुवत आहोत असं दाखवण्यासारखं असतं. शांतपणे न दुखवताही समोरच्याला नाही म्हणता येतं. हीच तर मोठी कला आहे. ती योग्य वेळी शिकून घ्या. हळूहळू लोकही समजून घेतात की तुमचेही काही नियम आणि मर्यादा आहेत. जबरदस्तीने कुणाला खुश ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. तुमचा वेळ, तुमचं मन आणि तुमची ऊर्जा हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ते जपून आणि राखून वापरा. जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचं नाहीसुद्धा स्वीकारतीलच. 2. नीटनेटकं, स्वच्छ आणि आकर्षक राहा. इतरांसाठी नव्हे, स्वतःसाठी. कपडे महाग नसले तरी स्वच्छ आणि योग्य फिटिंगचे असावेत. आपल्या दिसण्यावरून आपला आत्मविश्वास अर्धा वाढतो. जेव्हा आपण व्यवस्थित दिसतो तेव्हा स्वतःलाच स्वतःबद्दल छान वाटतं. दिसणं म्हणजे फक्त सौंदर्य नाही, तर स्वतःबद्दलचा आदरही. अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त दिसल्यास लोक आपल्याला हलक्यात घेतात. अंतरंग जाणून घेण्याचा जमाना आता मागे पडला. आता हल्लीच्या युगात बाह्य स्वरूपाला, तुम्ही कसे दिसता याला महत्त्व आहे. काळजीपूर्वक निवडलेले कपडे तुमचा आत्मविश्वास दाखवतात. चालताना, बोलताना एक वेगळंच तेज जाणवतं. नीट ठेवलेले केस, स्वच्छ बूट यावरून आपण स्वतःला महत्त्व देतो हेही जाणवतं. काही लोकांसाठी तुमचं दिसणं म्हणजे तुमची पहिली ओळख असते. म्हणून तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा. स्वच्छता म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे आदर. आरशात बघितलं की स्वतःला स्वतःविषयी समाधान वाटणं महत्त्वाचं असतं. 3. तुमची भाषा, तुमचे शब्द स्पष्ट आणि विनयशील ठेवा. शब्दांमुळेच आपण इतरांच्या मनात घर करतो किंवा एखाद्याच्या हृदयातील जागा गमावतोही. उगाच मोठमोठ्याने बोलण्यापेक्षा शांतपणे बोलणं जास्त प्रभावी असतं. स्वतःला कळेल असं बोललं की लोक गंभीरपणे ऐकतात. कडक आवाजात बोलणं म्हणजे आत्मविश्वास नाही, तर ती असुरक्षितता असते. शांत, निवांत भाषा वापरणाऱ्यांना जास्त मान मिळतो. शब्द नीट निवडले तर अडचणीही टाळता येतात. आवाज वाढवण्यापेक्षा मुद्दा ठाम ठेवा. कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शब्दांचा आदर करणं म्हणजे स्वतःचा आदर करणं. वाक्य छोटी, स्पष्ट आणि मुद्देसूद ठेवा. लोकांना तुमचं बोलणं समजलं पाहिजे, ते पचलंही पाहिजे. शब्दांनी आदर कमावता येतो आणि गमावताही येतो, हे लक्षात ठेवा. घाईघाईने बोलणं थांबवा. विचार करून बोलणं म्हणजे परिपक्वता. तुमची भाषा तुमची ओळख आहे. 4. मर्यादा ठेवा. कोणालाही तुमच्यावर उगाच अधिकार गाजवू देऊ नका. मर्यादा ठेवल्या की लोकांना समजतं की तुम्ही साधे नाहीत. माझ्याशी असं बोलू नको हेही सांगायला शिका. प्रत्येक वेळी गप्प बसणं म्हणजे आदर दिला असं नाही. लोकांनी तुमच्याशी कसं वागायचं हे शिकवणं तुमची जबाबदारी आहे. मर्यादा म्हणजे भिंत नाही, तो तुमचा स्वाभिमान आहे. लोक तुमच्या मर्यादा पाहूनच त्यांच्या सीमेत राहतात. उगाच कोणालाही आपल्या मनात, हृदयात घुसू देऊ नका. तुमचा वेळ, भावना आणि मन हे खूप महत्त्वाचं आहे. मर्यादा नसतील तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील. काय स्वीकारायचं आणि काय नाही हे ठरवा. जिथे तुम्हाला त्रास होतो तिथे थांबा म्हणणं आवश्यक आहे.
मर्यादा ठेवल्या की स्वतःविषयीचा आदरही वाढतो. लोक पण तुमचं ऐकून घेतात, आपल्याला सिरियसली घेतात. मर्यादा तुम्हाला मजबूत बनवतात. 5. स्वतःच्या चुका स्वीकारा, पण स्वतःला सारखा दोष देऊ नका. चुका होतातच, त्यात काही लाज वाटण्यासारखं नाही, पण त्या स्वीकारणं हे मोठं धैर्य आहे. चूक मान्य केल्यावर आपण मोकळे होतो. चूक टाळण्यासाठी पुढचं पाऊल मजबूत टाकताही येतं. लोक चूक मानणाऱ्याला प्रामाणिक समजतात. स्वतःला दोष देण्यात दिवस घालवू नका. फक्त सुधारण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. अपयश म्हणजे काही शेवट नाही, ती एक नवीन दिशा आहे. चुकीतून शिकणारा माणूस कायम पुढे जातो. इतरांच्या समोर स्वतःला कमी दाखवू नका. हो, माझी चूक होती हे सांगणं तुम्हाला मोठं बनवतं. यामुळे विश्वास निर्माण होतो, पण तेच ते पालुपद लावून ठेवू नका. मनात गिल्ट न ठेवता पुढे जा. 6. ज्यांनी तुम्हाला वारंवार टोमणे मारले, कमी लेखलं, अपमान केला, त्यांच्यापासून दूरच राहा. अशी खराब लोक तुमचा आत्मविश्वास हळूहळू खाऊन टाकतात. त्यांचं बोलणं मनावर घेतलं तर आपणच लहान आहोत असं आपल्याला वाटू लागतं. ज्यांच्या संगतीत आपल्याला वाईट वाटतं तिथून निघून जाणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. तुमची ऊर्जा आणि मनाची शांतता सर्वात महत्त्वाची आहे. लोकांनी सतत तुमच्यावर शंका घ्यायला सुरुवात केली की तुमची किंमत कमी होते. त्यांच्या नकारात्मकतेमुळे तुम्हाला तुमचं भविष्यही अंधकारमय वाटू लागतं. अशी लोक तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाहीत. माणूस आपल्या संगतीने ओळखला जातो हे खरं आहे. म्हणून ज्यांच्यासोबत राहून तुम्हाला सकारात्मक वाटते त्यांच्याजवळच राहा. तुमच्या स्वप्नांना आधार देणारी लोकं जपा. जे कमी लेखतात त्यांना शांतपणे दूर करा. नातं तुटलं तर दुखतं, पण स्वतःला हरवणं जास्त दुःखदायक असतं. मन शांत राहिलं की तुम्ही योग्य निर्णय घेता. स्वतःला महत्त्व द्या. तुमची संगतच तुमची किंमत सांगते. 7. तुमचं काम प्रामाणिकपणे, वेळेवर आणि नीट करा. आपलं काम आपली ओळख बनवते. वेळेवर काम करणाऱ्या व्यक्तीला लोक आपोआप मान देतात. काहीही काम असो, त्याला गांभीर्याने घ्यायला शिका. काम व्यवस्थित झालं की समाधानही आपल्यालाच मिळतं. लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही ढिलाई करू लागलात की आपल्याविषयी आदर आपोआप कमी होऊ लागतो. शिस्त म्हणजे फक्त वेळ नाही, मनाचीही तयारी असते. कामात सातत्य ठेवा. जग तुमचं मूल्य तुमच्या कामातून पाहतं. ज्याने काम नीट केलं त्याच्याकडे सगळेच आदराने पाहतात. तुमचं काम तुमच्यासाठी बोलेल, हा माणूस विश्वासार्ह आहे ही प्रतिमा खूप महत्त्वाची असते. स्वतःकडे उंच नजरेने बघायला शिका. काम हेच तुमचं व्यक्तिमत्व आहे. 8. स्वतःसाठी रोज थोडा तरी वेळ काढा. आपण दिवसभर इतरांसाठी धावतो, पण स्वतःसाठी वेळ दिला नाही तर आपलं मन थकून जातं. दररोज 15 मिनिटं तरी स्वतःला द्या. शांत बसा, चालायला जा किंवा आवडतं काम करा. मन मोकळं झालं की आत्मविश्वास वाढतो. हा वेळ तुमचा आहे, इतरांसाठी नाही. स्वतःला समजून घेण्यासाठी हा वेळ आवश्यक असतो. मनातले विचार ऐकले की मानसिक ताकदही वाढते. उगाच लोकांच्या आवाजात हरवून जाऊ नका. बऱ्याच वेळा थकलेलं शरीर तुम्हाला इंडिकेशन देत असतं, पण तुम्हाला ते ऐकायचंच नसतं. इथेच तुम्ही चुकता आणि नंतर फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. रोजचा छोटासा ब्रेक आयुष्य बदलतो. शांत मनातून चांगले निर्णय घेतले जातात. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. त्यामुळे स्वतःविषयीचा आदर वाढतो आणि तुमची किंमत जगाला दिसते. 9. अपमान सहन करू नका. शांतपणे उत्तर द्या. कोणी अपमान केला, कमी लेखलं तर गप्प बसू नका. तावातावाने नव्हे, पण शांतपणे उत्तर द्या. माझ्याशी असं वागण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे त्यांना दाखवा. शांतपणे बोलणं म्हणजे काही कमजोरी नाही. उलट ते तुमचा आत्मविश्वास दाखवतं, तुमच्यातील समजूतदारी दाखवतं. तुम्ही सतत त्यांचा अपमान सहन करीत राहिलात तर ही लोक पुन्हा पुन्हा तेच ते करतात. आवाज वाढवायची गरज नाही, फक्त भूमिका ठाम ठेवा. जिथे तुम्हाला वाईट वाटतं तिथे स्वतःसाठी ठाम उभे राहा. अजिबात घाबरू नका. लोकांना तुमची मर्यादा समजते तेव्हाच तुमचा आत्मसन्मान टिकतो. लोक तुमच्याशी जपून बोलली पाहिजेत. 10. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा कोणाला घेऊ देऊ नका. चांगलं असणं चुकीचं नाही, पण अतिभोळेपण धोकादायक आहे. लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात. अति चांगुलपणा तुम्हाला खाली घेऊन जातो.
चांगुलपणातही मर्यादा ठेवणं खूप आवश्यक आहे. हो, मी मदत करीन पण माझ्या मर्यादेत, ही सवय लावा. गैरफायदा घेणारं जग खूप मोठं आहे. तुम्ही मदत केली तरी तिचं महत्त्व कळेल याची काही गॅरंटी नाही. काही लोक परतफेड करतच नाहीत. परतफेड तर सोडाच, याने आपल्याला संकटातून वाचवलं ही भावना देखील त्यांच्या लेखी नसते. अशांपासून लांब राहा. तुमचं मूल्य ओळखणारी तुमची खरी जवळची लोकं असतात. नुसती गुडनेस नाही तर स्मार्ट गुडनेस हवी. स्वतःला प्रत्येक ठिकाणी झुकवू नका. चांगुलपणा आणि स्वाभिमान हाही एकत्र जपता येतो, हे लक्षात घ्या. तेव्हाच लोक तुमची किंमत ओळखतात. मित्रांनो, स्वतःची किंमत, स्वतःचा आदर वाढवणं म्हणजे खूप मोठे मोठे बदल करण्याची गरज नाही. तर दररोजचे छोटे छोटे निर्णयही तुम्हाला योग्य मानसन्मान मिळवून देतील. थोडं स्वतःवर प्रेम, थोडीशी शिस्त, थोडी डेअरिंग इतकंच पुरेसं असतं. तुमचं मन, तुमचं जग यांना किंमत द्या. तुमच्यात खूप मोठी ताकद आहे, ती फक्त जागी करा. लोकांच्या शब्दांना महत्त्व देऊ नका. स्वतःचा आवाज ऐका, तोच खरा आहे. जगात प्रत्येकाला आदर हवा असतो, पण सर्वात आधी स्वतःला आदर द्यायला शिका. तुमचा स्वाभिमान जपा, कारण एकदा का तो हरवला तर मग माणूस काहीच करू शकत नाही. आजपासून स्वतःला महत्त्व द्या. जग आपोआप तुमच्यासाठी बदलेल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.